शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत वरुड जहांगीर, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी. तर या ठिकाणी आज आपण पाहू शकतो महिना आहे मार्च, पहिला हप्ता, आणि या ठिकाणी गहू लागला होता. पण याच गव्हाच्या आधी नुजिवडू सीड्सचं असं एक आधुनिक वाण लागलं होतं कपाशीचं. त्या वाणाचे विशेषतः गुणधर्म जे आहेत लागवड करणारे शेतकरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या. मी प्रशांत बाबाराव कडू, माझं गाव वरुड जहांगीर. मला सरने एक डेमो दिली होती आणि एक मी विकत घेतली होती, निजूडची प्रिया म्हणून. बरं. ती 1 एकरमध्ये टाकली होती मी. 3.5चा आखाडा होता. एवढी सुंदर व्हरायटी आहे ती का म्हणजे बॉल साईज आहे जबरदस्त आहे आणि म्हणजे जागेवरूनच बैठकदार निघते आणि खोड खूप मजबूत आहे. म्हणजे नसं आपण वर्मावर पण टाकली बा तरी अशी गणलाचं काम नाही, कारण की खोलवर मुळी जाते तिची. आणि दुसरी गोष्ट का त्या कापूस खूपच वजनदार आहे त्या व्हरायटीचा. 7 ग्रॅमचं बोंड भरते. मला हे 1 एकर जागा आहे माझी. इथं मी 2 बॅग टाकल्या तर मला 14 क्विंटल उतारा निघाला. डिसेंबर महिन्यात मी कापूस काढून टाकला आणि गहू लावला. म्हणजे अर्ली वाणही वाटलं तुम्हाला? हो. लवकर येणारही वाण आहे. आणि बोंडाचं साईज सुद्धा कापूस बाया याचाले इच्छी गडबड करे, कारण की वेटच खूप होतं इथं. जसं काही गोटा उचलला करे ह्या पद्धतीचं वाण. गाठोडा. पहा शेतकरी मित्रांनो, एक आधुनिक वाण म्हणजे वाणाची निवड किती महत्वाची आहे हे या माध्यमातून समजून येते. या वर्षीचं वर्ष आपल्या गावातही पाहिलं कसं. या वर्षी म्हणजे नापिकीचं वर्ष आहे, पण मला हे 1 एकरात मस्त कापूस झाला आणि पुन्हा भरपूर बोंड होते. पण मला काही असे किडीक बोंड आढळले जराशे, म्हणून मी उपडून टाकले. नाही तर माझा तो एक प्लॉट आहे मी तसाच ठेवला. हाय प्लॉट तसाच राहत होता, पण आता गहू होऊन जाते बा म्हणून ह्या एक पीक काढून दुसरं गहू सक्सेस झाला. म्हणजे एवढ्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होऊनही तुमचं लवकर येऊन दुसरं पीक झालं. याच्यापेक्षा पूर्ण शेतकऱ्याला नाही याच्या पलीकडे. आणि पराठीचं पीक असं आहे, जेवढं लांब तुम्ही न्याल अळीचा किंवा बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतं, तर ते वाढवायचं कशाला. नाही. आणि योग्य टायमात त्याची हार्वेस्टिंग करून आपल्याला गव्हाचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करता आलं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? माझं एकच म्हणणं आहे का वाण निवडताना योग्य निवडा. आणि निजूडचं प्रिया हे वाण तुम्हाला सांगतो मी का खूपच बेस्ट आहे. कारण की मी आज कमीत कमी 4 बॅगा लावणार आहे ह्या वाणाच्या. यांना पुन्हा एक त्याच्यासोबत आशा लावणार निजूडच, कारण की मी माझ्या मित्राच्या शेतात पाहिलं, ते सुद्धा चांगलं खूपच छान आहे ती. आता आपल्या गावात प्रिया आणि आशाची लागवड किती पाकिट राहील साधारण तुमचं पाहून? मित्रमंडळ लावते आपले. नाही म्हटलं 2-2, 3-3 पॉकेट तरी चालू होऊन जाते. बरोबर. कारण याले फळफांद्या बिलकुल 4 बोटावरून निघते. एवढ्या फळफांद्या निघते का माझ्या एका फांदीला कमीत कमी 20-20 बोंड होते. खालच्या जे बुड फांद्या आहे ना, फळफांद्या, त्याला फळफांद्याची संख्या जास्त आहे. खूपच जबरदस्त. माझी पराठी 7 फुटापर्यंत गेली होती. मी 2दा तरी त्याच्यावर चमत्कार नावाचं औषध मारलं मी. शेतकरी बंधूंनो पाहू शकता, समजा प्रिया या वाणाची लागवड तुम्हाला जर करायची असेल, भाऊचा एक्सपिरियन्स असा आहे की यांनी 3.5 बाय 1.5 वर लागवड घेतलेली होती. तर त्यांना असं वाटलं 14चा ऍव्हरेज तर आला, पण आणखी चांगला येऊ शकला असता असं त्यांचं म्हणणं आहे. जो अंतर आहे, ओलिताची जागा असल्यामुळे त्याला कंपल्सरी 4 बाय 1.5, 4 बाय 1 या अंतरावर कमीत कमी ठेवायला पाहिजे. आता पुढच्या वर्षी या प्रियाची वाढ डबल होईल. आता 2 लावले, आता ते 4 लावायचे. आता हे पूर्ण प्लॉट प्रियाचाच करायचा आहे. रोड टच. आणि रोड टच आहे आपला. हा जो रोड आहे राळेगाव पासून वरुड पर्यंत, वरुड नाही मोहदा, पांढरकवड्यापर्यंतचा हा या रोडवर भाऊची शेती आहे आणि प्रिया वाण त्यांनी लावलाय. इतरही शेतकऱ्यांनी प्रिया वाणाची निवड करा. एक नवीन आधुनिक वाण आहे आणि आपल्या उत्पन्नात भरभराट या वाणानं आपण नक्की करू शकतो. चला, धन्यवाद.